जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, लक्ष खाकीवरती आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ आहे मित्रांनो सूर्यमाला। तर मित्रांनो चला स्टार्ट करूया। तर मित्रांनो सूर्यमाला म्हणजे काय मित्रांनो, तर आकाशगंगा। आकाशगंगेला दुसरे नाव काय मित्रांनो, मिल्की वे। सूर्य हा एक तारा आहे मित्रांनो, आणि सूर्यावरून जो सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतो मित्रांनो, त्या सूर्यकिरणाला पृथ्वीवर येण्यासाठी मित्रांनो 8 मिनिटे 20 सेकंद, किती मित्रांनो 8 मिनिटे 20 सेकंद वेळ लागतो। म्हणजे उदाहरणार्थ मित्रांनो 500 सेकंद, 500 सेकंद नाही समजलं चालेल, 8 मिनिट 20 सेकंद लक्षात ठेवा। त्यानंतर मित्रांनो आहे या जनरल गोष्टी आहेत मित्रांनो, या आपण पहिला समजून घेऊया। यावरती प्रश्न येऊ शकतात। एकूण किती राशी आहेत तर मित्रांनो, एकूण 12 राशी आहेत आणि 27 नक्षत्रे आहेत मित्रांनो। 12 राशी 27 नक्षत्रे। आपण म्हणतो बघा एखाद्याला शिवी देताना, ए 12 माशी आहे घरी, तसं ते 12 माशी म्हणजे 12 राशी आहेत आणि 27 नक्षत्रे। त्यामध्ये मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हॅलेचा धूमकेतू मित्रांनो, हॅलेचा धूमकेतू हा 76 वर्षांनी एकदा दिसतो मित्रांनो। किती वर्षांनी? 76 वर्षांनी। आणि तो मागील वेळेस दिसला होता मित्रांनो 1986 साली। किती मित्रांनो? 1986 साली। आणि आता पुढचा हॅलेचा धूमकेतू केव्हा दिसणार आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। आणि प्रकाश वर्ष मित्रांनो हे एक एकक आहे। काय मित्रांनो? प्रकाश वर्ष एक एकक आहे। हे ताऱ्यातील अंतर म्हणजे दोन ताऱ्यातील अंतर किती आहे, म्हणजे पृथ्वीपासून बुधपर्यंत किंवा बुधपासून मंगळपर्यंतचं अंतर, ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष एकक वापरले जातं मित्रांनो। आता आपण आपल्या ग्रहाकडे वळूया। एकूण ग्रह किती आहेत मित्रांनो? एकूण ग्रह किती आहेत मित्रांनो हे सांगायच्या अगोदर तुम्हाला पहिल्यांदा ग्रहांची माहिती सांगतो, मग तुम्ही ठरवा ग्रह किती आहेत। लक्ष द्या। तर मित्रांनो सूर्य हा एक मोठा तारा आहे। त्यानंतर प्रथम क्रमांकाचा ग्रह आहे मित्रांनो बुध। बुधला एकही उपग्रह नाही मित्रांनो। काय मित्रांनो? बुध या ग्रहाला एकही उपग्रह नाही। आणि बुध हा ग्रह मित्रांनो सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे। लहान ग्रह असल्या कारणाने तो सर्वात वेगवान देखील आहे मित्रांनो। काय मित्रांनो? सर्वात वेगवान देखील आहे। पुढचा ग्रह आहे मित्रांनो शुक्र। तर मित्रांनो शुक्र सुद्धा हा 2 नंबरचा उपग्रह आहे। आणि या ग्रहाला सुद्धा मित्रांनो एकही उपग्रह नाही। काय मित्रांनो? एकही उपग्रह नाही। त्याला आपण दुसरे नाव ओळखलं जातो पहाट तारा, आणि तो तेजस्वी ग्रह म्हणून ओळखला जातो मित्रांनो। काय मित्रांनो? पहाटेचा तारा शुक्र या ग्रहाला, आणि तेजस्वी ग्रह म्हणून आपण ओळखतो। त्यानंतर मित्रांनो तिसरा ग्रह आहे ती म्हणजे आपली पृथ्वी। या पृथ्वीला मित्रांनो एकच उपग्रह आहे, तो म्हणजे चंद्र। आणि पृथ्वीवरती मित्रांनो फक्त पृथ्वीवरतीच जीवन आहे हे सिद्ध झालेलं आहे। बाकी ग्रहांवरती आपण तपासत आहोत की कोणत्या ग्रहावर जीवन आहे, कोणत्या ग्रहावर नाही, परंतु आता सध्या तरी मित्रांनो फक्त पृथ्वीवरतीच जीवन आहे। आणि चौथा ग्रह आहे मित्रांनो सूर्यमालेतील मंगळ ग्रह। मंगळ ग्रह हा मित्रांनो लाल ग्रह म्हणून आपण ओळखलं जातं त्याला। आणि त्याला 2 उपग्रह आहेत मित्रांनो, कोणते? फोबोस आणि डिमोस। कोणकोणते मित्रांनो? फोबोस आणि डिमोस 2 उपग्रह आहेत मित्रांनो। किती? 2 उपग्रह आहेत। पाचवा ग्रह आहे मित्रांनो आपला सर्वात मोठा ग्रह। कोणता मित्रांनो? सर्वात मोठा ग्रह सूर्यमालेतील तो आहे गुरु ग्रह मित्रांनो। सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे मित्रांनो गुरु ग्रह, सर्वात मोठा। त्याला वादळी ग्रह, किती मित्रांनो? त्याला वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते। आणि मित्रांनो नवीन नियमानुसार मित्रांनो त्या गुरु ग्रहाला एकूण 92 उपग्रह आहेत मित्रांनो। पहिला शनी ग्रहाला 83 होते, मग सर्वात जास्त उपग्रह कोणत्या ग्रहाला तर आपण शनी ग्रह असं उत्तर देत होतो। पण आता नवीन जे शोध लागलेले आहेत त्यानुसार तर मित्रांनो गुरु ग्रहाला 92 उपग्रह आहेत। आणि 6वा ग्रह आहे मित्रांनो शनी या उपग्रहाला मित्रांनो एकूण 83 उपग्रह आहेत मित्रांनो। किती? 83 उपग्रह आहेत। आणि शनी या ग्रहाची मित्रांनो आपण जयंती साजरी करतो। शनिदेव किंवा शनी ग्रह बसला ह्याच्या कुंडलीत शनी आहे असं आपण म्हणतो। पण आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार मित्रांनो आपण शनी या ग्रहाची आपण पूजा करतो किंवा जयंती साजरी करतो। आणि शनी या ग्रहाला मित्रांनो काय आहेत? कडे आहेत। कडे आहेत मित्रांनो, असे गोल कडे आहेत। शनी या ग्रहाला काय आहेत? कडे आहेत। त्याचप्रमाणे कडे मित्रांनो गुरु या ग्रहाला सुद्धा कडे दिसलेले आहेत। काय मित्रांनो? गुरु या ग्रहाला देखील कडे दिसलेले आहेत मित्रांनो। पण शनी या ग्रहाचे कडे सहज आणि स्पष्टतेने आपल्याला दिसतात। त्यानंतर मित्रांनो 7वा ग्रह आहे मित्रांनो युरेनस। त्याचं दुसरं नाव आहे मित्रांनो वासव, म्हणजे वासव या नावाने त्याला ओळखलं जातं। आणि 8वा ग्रह आहे मित्रांनो नेपच्यून। त्याचं दुसरं नाव आहे मित्रांनो वरुण। म्हणजे युरेनसचं नाव आहे वासव आणि नेपच्यूनचं नाव आहे वरुण। हे झाले आपले 8 ग्रह मित्रांनो। आता 9वा ग्रह कोणता आहे मित्रांनो? 9वा ग्रह आहे मित्रांनो प्लुटो। कोणता? प्लुटो। तर मित्रांनो एक तुम्हाला गोष्ट सांगतो, प्लुटो जी आहे मित्रांनो त्याची मान्यता 1930 साली काढून घेण्यात आलेली आहे।
त्यामुळे आपल्या सूर्यमालेत फक्त आणि फक्त 8 ग्रह आहेत मित्रांनो. किती? 8 ग्रह आहेत. पहिला 1930 अगोदर मित्रांनो एकूण सूर्यमालेचे एकूण 9 ग्रह होते, परंतु 1930 साली प्लुटो या ग्रहाची मान्यता काढून घेतल्यामुळे आपल्या सूर्यमालेत फक्त 8 ग्रह आहेत. आजची सूर्यमालाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी लक्ष खाकीवर्दी हे आपले यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. जय हिंद.